रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सोमवारचा 19वा दिवस होता। अजूनही युद्ध संपण्याची अजिबात शक्यता नाही, मात्र दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चेची फेरी घडण्याची शक्यता आहे। 2 आठवड्यांहून अधिक काळ लोटला, पण रशियाचे हल्ले काही कमी होण्याचं नाव घेत नाही। युक्रेनही हार मानायला तयार नाही। दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाली असली तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय आतापर्यंत होऊ शकला नाही। दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी होण्याची शक्यता आहे। सोमवारी उशिरा रात्री ही चर्चा होण्याची शक्यता आहे। एकीकडे चर्चेची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे रशियाने मात्र युक्रेनवरील हल्ले हे अजिबात कमी केले नाही। त्याचे काही दृश्य पाहू। पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर सुद्धा रशियाने रविवारी हल्ला केला। क्रूज क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झालाय, तर 134 जण जखमी झाले। पोलंड नाटोचा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचं प्रमुख केंद्र असल्यानं रशियाने या तळावर जोरदार हल्ला चढवला। या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी नाटो देशांवर रशिया लवकरच हल्ले करेल असा इशारा दिलाय। रविवारी रशियाकडून पोलंड आणि युक्रेनच्या सीमा भागांमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा नाटो देशांना त्यांच्या नो फ्लाय झोन घोषित करण्याच्या मागणीची आठवण करून दिली। ही मागणी नाटोने यापूर्वी फेटाळली होती, मात्र त्यामुळेच रशियाने अशा प्रकारे थेट युक्रेन पोलंडच्या सीमा भागांमध्ये हल्ला केल्याचा झेलेन्स्की यांच्या टीकेचा एकंदरीत सूर होता। रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच असून रशियाकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत। अशातच अमेरिकेने चीनला इशारा दिला की युक्रेनमधील युद्धानंतर मॉस्को आणि रशियावर लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यात बीजिंगने मदत केली तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल। हा इशारा दिला अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी। बीजिंगला हा इशारा देतानाच त्यांनी चीनशी थेट टक्कर घेण्याचं मात्र टाळलेलं आहे। युक्रेनवर रशियाचं आक्रमण सुरू झाल्यानंतर मॉस्कोने चीनकडून लष्करी उपकरणं आणि समर्थन दोन्ही मागितलंय असं अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितलं। आम्ही थेट खासगीत बीजिंगशी संवाद साधत आहोत। आम्ही त्यांना सांगितलंय की मोठ्या प्रमाणावर निर्बंध चुकवण्याच्या प्रयत्नांचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। रशियाला पाठिंबा दिल्यासही त्यांना बीजिंगला त्याची किंमत चुकवावी लागेल असंही सुलिवन यांनी म्हटलेलं आहे। जगाला ग्लोबल विलेज म्हटलं जातं, त्यामुळेच साहजिकच रशिया युक्रेन संकटामुळे इतर देशांवर आर्थिक संकट येऊ शकते का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। कोरोना महामारीनंतर युक्रेनच्या संकटानं जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं राहिलंय। अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत। रशियन बँका इंटरनॅशनल पेमेंट सिस्टीम पासून विभक्त झाल्यात। रशियन सरकार आणि पाश्चात्य देशातील कंपन्यांची सर्व मालमत्ता गोठवण्यात आली आहे। याशिवाय रशियाची 630 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी देखील वापरणं बंद करण्यात आलेलं आहे। रशियावर लादलेल्या सर्व आर्थिक निर्बंधामुळे रेटिंग एजन्सीनी रशियाचे सार्वभौम रेटिंग कमी केले आहे। मूडीज आणि फिचनं रशियाचं रेटिंग कमी करून जंक केलेले आहे। याचाच अर्थ आता ते गुंतवणुकीसाठी सुरक्षित राहिलेले नाही असा होतो। अशा अनेक बँका आहेत ज्यांचे रशियावरील कर्ज 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे। त्यांना आता डिफॉल्टची भीती वाटत आहे। यामुळे 2008 सारखं आर्थिक संकट सुरू होऊ शकतं असं तज्ञांचं म्हणणं आहे। कारण 2008 मध्ये जागतिक आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले होते आणि त्याचा फटका खास करून अमेरिकेला बसला होता। अमेरिका आणि युरोपियन बँकांना त्याचा फटका बसला होता आणि तीच परिस्थिती आता पुन्हा एकदा अनेक देशांसमोर उभी ठाकली आहे आणि यात अनेक बँका या बुडीत सुद्धा जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते।
रशियातील श्रीमंत वर्ग स्वित्झर्लंड, सायप्रस आणि युके मध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा करतो. याचा बँकांना मोठा फायदा होतो. रशियावरील निर्बंधांमुळे या देशाच्या वित्तीय संस्थांवर वाईट परिणाम होणार आहे. युकेच्या म्हणजे इंग्लंडच्या किरकोळ व्यापारी बँका, लॉयड्स आणि नेस्टवेस्टचे शेअर्स या युद्धाच्या सुरुवातीपासून 10% घसरले आहेत. रशियन चलन रुबल 30% घसरलाय. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेच्या मते रशियामध्ये अमेरिकन कंपन्यांचे एक्सपोजर $15 अब्ज इतके आहे, जे अखेरीस राईट ऑफ केले जाते. या संदर्भातला आपण एक ताजा तपशील सुद्धा पाहूया. युरोपातील बँकांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. युरोपातील बँकांचे सर्वाधिक नुकसान युरोपमध्ये ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि इटलीला सर्वाधिक फटका बसलेला आहे. रशियाशिवाय युक्रेनची अर्थव्यवस्था ही खालावली आहे. युक्रेनचे 60 अब्ज रोखे कर्ज रद्द केले गेले. रशिया आणि युक्रेन मधल्या बँकांच्या कामकाजावर या युद्धाचा अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. युरोपियन कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. रशियन कंपन्यांमधील गुंतवणूक काढण्याचा या कंपन्यांनी इशारा दिलेला आहे. ब्रिटिश तेल कंपनी शेल आणि BP यांनी हा इशारा दिला. युरोपीय कंपन्यांची रशियात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. युद्धजन्य परिस्थितीत या कंपन्यांचं मोठं नुकसान होणार आहे. रशियामध्ये मॅकडॉनल्डच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. रशियामधल्या सर्व 850 रेस्टॉरंट्समध्ये बर्गरचा दर हा वाढवला गेलाय. शेवटच्या क्षणी मॅकडॉनल्ड्समध्ये लोकांची गर्दी झाली होती. त्याचे हे दृश्य आहेत. गोल्डन आर्चच्या बाहेरील परिसरातील हे काही फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. ऑनलाईन बर्गर विकणाऱ्या ऍप्स आणि वेबसाईटने तर नागरिकांना लुटण्यास सुरुवात केली, ज्याची कुणीही कल्पनाही करू शकत नाही. युद्धाचे हे परिणाम म्हणायला हरकत नाही. मॅकडॉनल्डच्या बर्गरसाठी लोक जास्तीत जास्त पैसे मोजायला तयार आहेत. रशियामध्ये मॅकडॉनल्ड बर्गरची इतकी क्रेज आहे की इथे एका बर्गरसाठी लोक लाखो रुपये मोजायलाही तयार आहेत. 3 किंवा 4 बर्गर 26,000 रुपयांना विकले जाते. म्हणजे त्याची रशियन चलनाची किंमत आहे, म्हणजे रशियामध्ये रुबल हे चलन आहे, 40,000 रुपये. इतकंच नाही तर कोका कोलाही सुमारे 1000 ते 1,500 रुपयांना विकला जातो. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम आता थेट वेगवेगळ्या उत्पादनावर सुद्धा होऊ लागलाय. भारतातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर पडणार आहे आणि याचा थेट परिणाम तिथेच आपल्याला होतोय, कारण भारत याच 2 देशांमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेल आयात करतो. मात्र या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे यांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा पाम तेल उत्पादकांना होणार आहे. दोन्ही देशांमधील भीषण युद्धामुळे तेथून सूर्यफूल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून विश्लेषकांच्या मते युद्ध संपल्यानंतरही ही स्थिती नजीकच्या काळात लगेच सुधारणार नाही. या युद्धाचा परिणाम दोन्ही देशातील सूर्यफुलाच्या लागवडीवर दीर्घकाळ होईल आणि उत्पादन कमी झाल्यास पुरवठा आणखी धोक्यात येणार आहे. अभ्यासक विजय खरे यांनी या संदर्भात मत नोंदवलं आहे. रशिया केवळ खाद्यतेलांचीच निर्यात करत नाही, तर गव्हाची आणि आणखी इतर अनेक उत्पादनांची निर्यात होत असते, आयातही होते. पण रशिया आणि युक्रेन हे असे 2 महत्त्वाचे या जगातले देश आहेत की या दोन्ही देशांमधनं अशा उत्पादनाची निर्यात होत असते ज्याचं उत्पादन इतर देशांमध्ये तुलनेनं अत्यंत कमी होते. आणि म्हणून हे सर्वच देश, भारत सुद्धा या 2 देशांवर अवलंबून असतो. काय म्हणणं आहे विजय खरे यांचं तेही पाहूया. संपूर्ण जो गव्हाचं जे पीक आहे हे सर्वात जास्त युक्रेनमध्ये होतं आणि त्याचं संपूर्ण सप्लाय जो आहे तो युरोपला होतो. म्हणजे या युद्धाचे परिणाम नुसतंच सामरिक परिणाम नाही, तर जे इतर आर्थिक आणि जे महत्वाचे जे घटक आहेत अन्न सुरक्षेच्या संदर्भात ते फार युरोपला भेडसावतील.
म्हणून सर्व युरोपियन राष्ट्रांना आता एक धास्ती आहे की याचं लवकरात लवकर हे युद्ध संपावं आणि त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर बोलणी सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्यानं भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यात सुद्धा एक विद्यार्थिनी परत आलेली आहे आणि परत आल्यानंतरचे हे दृश्य आपण पडद्यावर पाहतोय. आपल्या कुटुंबियांना भेटताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. 14व्या दिवसानंतर म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर 14 दिवसानंतर ती मायदेशी परतली आहे. अनेक संकटांना सामोरं जात ही विद्यार्थिनी ठाण्यामध्ये परतली. मयुरी आहेर असं तिचं नाव आहे. मयुरी ही एमबीबीएसच्या 4थ्या वर्षात शिकत असून युद्धजन्य परिस्थितीमुळे तिला भारतात पुन्हा यावं लागलं. परंतु यानंतरचं तिचं शिक्षण कसं होईल याची चिंता आता मयुरीच्या पालकांना भेडसावत आहे. हा रशिया आणि युद्धाचा जगातल्या अनेक विद्यार्थ्यांवर झालेला हा परिणाम आहे. या विद्यार्थ्यांचं पुढचं शिक्षण हे कसं होईल, राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, परीक्षा पूर्ण कशी होईल आणि पदवी हातात कशी येईल याची चिंता जगभरातल्या विद्यार्थ्यांना भेडसावते. जेव्हा एअर स्ट्राईक चालू झाली तेव्हा आम्हाला बंकर्समध्ये जावं लागायचं आणि आम्ही घरात पण बोलू नव्हतो शकत की आम्ही बंकर्समध्ये आहोत, कारण ते घाबरून जायचे. त्यांना माहिती नसायचं की पुढे काय होईल आणि आम्हाला पण आयडिया नसायचं की आम्ही बंकरमध्ये जातोय पण परत येऊ की नाही, काय माहीत नव्हतं. आणि बंकर्समध्ये मेन म्हणजे तर नेटवर्क पण येत नाही. सो मग आम्ही आमच्या पॅरेंट्सला सांगू पण नव्हतं शकत की आम्ही बंकर्समध्ये आहोत, आम्ही नाही बोलू शकत असं तसं. इथली जी फी तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ते प्रमाणाच्या बाहेर आहे आणि तेच शिक्षण तिकडे बी मिळतंय मुलांना. क्वालिफाय होतात मुलं तिकडे पण त्याच्या जवळ 1/3 मध्ये मुलं तिकडे शिक्षण होऊन जातं. 40-50 लाखामध्ये तिकडे एमबीबीएस होतो, इथं तेच खर्च 1.5 कोटी लागतो, खर्च येतो वर्षाला. 25-30 प्रायव्हेटला 30-25 लाख रुपये भरावे लागतात. गव्हर्नमेंटची फीस 9-10 लाख रुपये कुठून भरणार इकडे सांगा. त्याच धर्तीवर जर गव्हर्नमेंटने, भारत सरकारने जशी जर मुलांना इथं योग्य शिक्षण आणि इथल्या जागा वाढवल्या तर मुलांना इथं एमबीबीएस होऊ शकतं मुलं. आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमची मुलगी खूप त्रासातून 13 दिवस खूप त्रास काढला तिथे तिने. त्या त्रासातून इकडे आली. त्याने खूप आनंद झालेला आणि तो आनंद व्यक्त करावा की नाही करावा असं एकदम मनामध्ये हे झालेलं आहे, खुशी झालेली आहे खूप. म्हणजे असं कधी कधी इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी येत आहे आणि असं बोलायला पण थोडंसं इमोशनल होते. जे विशेष मध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.